वन आढावा घेऊयात बातम्यांचे अर्धशतक। पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ। सोशल मीडियावरती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। कथित ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। आपल्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा हेतू, व्हायरल ऑडिओवरती लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार यांच्याकडून हाकेंची पाठराखण। पैशांशिवाय आंदोलनं होतायत का? विजय वडेट्टीवार यांची हाकेंच्या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपवरती प्रतिक्रिया। इतकी आंदोलनं पैशाशिवाय झाली आहेत का, असाही खोचक टोला। आताच्या आमदाराला 20 कोटी रुपये मिळतात, मात्र आपण आमदार नसताना सुद्धा 20 कोटी। आताच्या आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आपण आमदार नसताना 20 कोटी मिळतात। माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त विधान। पराभूत झालो असलो तरी आपलं नेतृत्व, मुख्यमंत्री शिंदे आपल्या मागे सक्षमपणे उभे असल्याचंही वक्तव्य। सदा सरवणकरांनी फक्त सत्ता गाजवण्याचं काम केलं, महेश सावंत यांची टीका। सध्या सरकारकडून माजी आमदारांना पैशांची खैरात मलिदा खिशात टाकण्याचं काम सरवणकरांनी केलं, सावंतांचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींपर्यंत खर्च होतो, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। काही ठिकाणी एका घरामधून 100 बोकडही द्यावे लागतात। कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीत जायचं का? गायकवाडांचा सवाल। संजय गायकवाड यांच्या पोटातलं आता ओठावरती आलंय, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार, असं म्हणत वडेट्टीवारांची टीका। एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। गोंदियामध्ये ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा। ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जीआरच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढण्याचा दिलाय इशारा। जालन्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आंदोलनाला पाठिंबा। महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। तर आपण ब्राह्मण आहोत, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, गडकरींचं विधान। जालन्यामधील नागेवाडी भागामध्ये मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न। सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी येत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न झालाय। मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये अचानकपणे मधमाशांचा हल्ला। बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला। मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाणीचं प्रकरण। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची एंट्री फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस। ठेका रद्द करण्याच्या संदर्भात बजावली कारणे दाखवा नोटीस। संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शक्यता। त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवरती झालेल्या हल्ल्याच्या नागरिकांकडून निषेध करण्यात आलाय। पत्रकारांना सुरक्षा देण्यात येण्याच्या मागणीसाठी आंदोलन। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। तब्बल 4 महिन्यांनी अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधल्या डॉक्टरांचा पगार खात्यामध्ये जमा। 3,91,91,000 रुपये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मिळाले। 2026 ची नीट परीक्षा संगणकावरती घेण्यात येण्याची शक्यता। या नव्या बदलासाठी केंद्रीय शिक्षण विभाग आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू। पेपर लीक होण्याच्या प्रकरणाच्या नंतर प्रशासन हे नवे बदल करण्याच्या तयारीत। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर। मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावरती विकास कामांसाठी केला जात असून गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये मुदत ठेवी या कमी व्हायला लागलेल्या आहेत। म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करणार। अहवालाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर मुंबईमधील घरांच्या किमती साधारणपणे 8 ते 10% कमी होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल ही डिसेंबरपर्यंत धावणार आहे। अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। ठाणे शहरामधील पहिली मेट्रो ट्रेन ही ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे। घोडबंदर मार्गावरच्या गायमुख ते विजयनगरी असा 3 ते 3.5 किलोमीटरचा हा पहिला ट्रायल रन असेल। दहिसर ते भाईंदर महामार्ग तयार करण्यासाठीचा मोठा अडथळा दूर झालाय। येत्या 3 वर्षांमध्ये हा मार्ग तयार झाल्याच्या नंतर नरिमन पॉइंट ते मीरा भाईंदर हे अंतर
कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासामध्ये पार करता येईल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकावरील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम हे शेवटच्या टप्प्यात आलंय. पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन आहे. त्यामुळे पूर्व भागामधून पश्चिम भागामध्ये जाणं सोपं होईल. डोंबिवलीमधील पलावा पूल चर्चेत. शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी पुलावरती खड्डे पडल्यामुळे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. आता पुलावरती पुन्हा एकदा खोदकाम सुरू झालंय. कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी. दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरू होणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय. राज्यामध्ये पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. मुंबईच्या चारकोपमध्ये पतीकडून पत्नीची हत्या. पैशांच्या वादामधून वाद झाल्याच्या नंतर हत्या केल्याचं समोर आलंय. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागामधून दाम्पत्यावरती जीवघेणा हल्ला. इचलकरंजी जवळच्या कबनूरमधली ही घटना आहे. शिरोळ तालुक्यामधील जांभळीच्या पिता पुत्रांवरती चौघांवरती गुन्हा दाखल आहे. नांदेडमधील वाईन मार्ट इथे चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दारू खरेदी केल्यानंतर पैसे न दिल्यामुळे हा वाद झाला. बीडच्या अंबाजोगाई जवळच्या मगरवाडीमध्ये जुन्या प्रकरणाच्या वादामधून एका तरुण व्यापाऱ्यावरती लोखंडी कत्तीनं वार. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधामध्ये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाचा आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची 25 लाखांची फसवणूक. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामधल्या चतुःशृंगी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची तयारी. भाविकांना देवीचं व्यवस्थित दर्शन घेता येईल या दृष्टीनं नियोजन करण्यात आलंय. नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार हे भक्तांसाठी बंद. आज पहाटेपासून घाटशीळ पार्किंग इथल्या दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था सुरू होईल. लातूरच्या काटेजवळ गात जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आलाय. पुलावरून जाणारा एक जण पाण्यामध्ये वाहून गेला तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आलंय. सोलापूरमधल्या सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं. कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावरती ती आली असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल गेल्यामुळे ती वाहून जात होती. लातूरमध्ये पावसाचा हाहाकार माजलाय. मुसळधार पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरलंय. अनेक वाड्यांना पुराचं स्वरूप आलंय. परभणीच्या टाकळी नीलवर्ण गावाचा संपर्क तुटला. गावाला जोडणारा पूल हा लहान आणि अरुंद असल्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत आहे. हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. 3.25 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. सरकारने तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या उपरीमध्ये ओढ्यावरती पूल बांधण्याची नागरिकांची मागणी आहे. पूल नसल्यामुळे नागरिकांना करावा लागतोय तारेच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. पावसामुळे मढी, शिरापूर या परिसरामधील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडदाच्या पिकांचं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. शिरूर तालुक्यामध्ये नदीकाठावरच्या गावात शेतजमिनीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी. यवतमाळमधल्या घाटंजी तालुक्यामधील कामठवडा इथल्या कुऱ्हाड शेतशिवारामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं. पत्नीनं रागाच्या भरात पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या खजनी परिसरामधली ही घटना आहे. इंदूरमधील खजुरी बाजारामध्ये 2 महिलांची एका दुकानदाराला काठ्यांनी मारहाण. दुकान मालकाला जागेच्या संदर्भात डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये दिले होते, पण त्याने ते पैसे परत न केल्यामुळे मारहाण. गाझियाबादवरून अंबाला या ठिकाणी जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोब्रा. वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन या कोब्र्याला जंगलात सोडण्यात आलाय. आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि दक्षिण पॅसिफिक प्रदेशामधून दिसेल. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता ग्रहणाची सुरुवात होईल.
अमेरिकेकडून H-1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू. नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये. जुन्या H-1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत. अमेरिकेचं स्पष्टीकरण. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन धोरणांमुळे अमेरिकेमधील शिकागोमध्ये हजारो लोक रस्त्यावर. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट प्रशासनाकडून शहरामध्ये छापे टाकण्यात येतात. या छाप्यांमध्ये अश्रुधुराचा वापर, आंदोलन करणाऱ्या शेकडो नागरिकांना सुद्धा अटक. अमेरिकेच्या लष्कराकडून दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजावरती हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले जहाजावरती हल्ला करण्याचे आदेश. या प्रकरणामधील अधिकचा तपास सुरू आहे. रोहित शर्मानं वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण अंडर-19 संघाला मार्गदर्शन केलंय. बीसीसीआयने याचे फोटो शेअर केलेत. तर बातम्यांचा